सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद. मी सहशिक्षक श्री हराळे MV. विषय इतिहास, वर्ग 10वी, लेक्चर नंबर 18. टॉपिक नेम भारतीय कलांचा इतिहास. या पाठाचा उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत. ताजमहल भारतातील मुस्लिम स्थापत्यांच्या सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण मानले जाते. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केली आहे. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेल्या विजापूरच्या गोल घुमट या अत्यंत भव्य इमारतीत मुहम्मद आदिलशहा याची कबर आहे. की या विजापूरच्या गोल घुमट या अत्यंत भव्य इमारतीत मुहम्मद आदिलशहा याची कबर बांधलेली आहे. या इमारतीला गोल घुमट हे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्जा आहे. या सज्जात उभे राहून कुजबुजले तरी तो आवाज सर्वत्र ऐकू जातो. जोरात टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. तशा प्रकारे या गोल घुमटमध्ये जोरात जर टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. चित्रामध्ये तुम्हाला गोल घुमट दिसत आहे. भारतात ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्यशैली उदयाला आली. तिला इंडो गोथिक स्थापत्यशैली असे म्हटले जाते. भारतात इंग्रज राजवट सुरू झाली आणि तेव्हा इंडो गोथिक स्थापत्यशैली देखील भारतामध्ये आली किंवा तिची स्थापना झाली. ब्रिटिशांच्या काळात बांधल्या गेलेल्या चर्च, सरकारी कचेऱ्या, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेल्वे स्टेशन यासारख्या इमारतींमध्ये ही शैली म्हणजे कोणती? इंडो गोथिक शैली पाहावयास मिळते. चित्रामध्ये तुम्हाला मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसत आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल ही इमारत या शैलीचे म्हणजे इंडो गोथिक शैलीच्या एक उत्कृष्ट उदाहरण असून ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. पुढं आहे 4.3 भारतातील ललित अंगिक कला परंपरा. त्यामध्ये लोककलेच्या परंपरा. भारतात प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य आणि लोकनाट्यांच्या परंपरा आहेत. महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहे. या लोककला धार्मिक उत्सव आणि सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झाल्या. कोळी नृत्य. कोकणामध्ये हे नृत्य प्रसिद्ध आहे. कोळी नृत्य, तारपा नृत्य. कोकणातील दशावतार. कोकणामध्ये दसरा सण साजरा केला जातो तर कोकणातील दशावतार. त्यानंतर पोवाडा म्हटलं की बाबासाहेब पुरंदरे यांचं नाव घ्यावंसं वाटतं. त्यांनी अत्यंत छान पद्धतीने पोवाड्यांचं गायन केलेलं आहे. पोवाडा, कीर्तन म्हणलं की आत्ता सध्याच्या काळात बाबा महाराज सातारकर यांचं नाव येतं. त्यानंतर जागर गोंधळ ही त्यापैकी काही ठळक उदाहरणे आहेत. पुढचा आहे अभिजात कलेंच्या परंपरा. भारतातला लोककलाप्रमाणेच अभिजात कलांचाही अत्यंत समृद्ध वारसा लाभलेला आहे. भरतमुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा
सविस्तर ऊहापोह करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो. शृंगार, हास्य, विविध, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे 9 रस भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात मूलभूत मानलेले आहेत. भारतीय लोकांचा बाहेरील देशातील लोकांशी सतत संपर्क येत राहिला. भारतीय लोकांचा सुरुवातीपासूनच बाहेरील देशातील लोकांशी सतत संपर्क येत राहिला आणि त्याद्वारे त्या कलांच्या सादरीकरणामध्ये अनेक प्रवाह मिसळत गेले. त्यामुळे त्या अधिकाधिक समृद्ध होत गेल्या. शास्त्रीय गायन, वादन, नृत्य यांच्या विविध शैली आणि त्या शैली जतन करणारी घराणी निर्माण झाली. भारतातील शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटक संगीत अशा 2 प्रमुख शाखा आहेत. तसेच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे दोन भेद आहेत. उपशास्त्रीय गायनात अनेक लोकगीत शैलींचा समावेश झालेला दिसतो. माहीत आहे का तुम्हाला, विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशहा दुसरा याने पर्शियन भाषेत किताब-ए-नवरस हा ग्रंथ लिहिला. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, किताब-ए-नवरस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर किताब-ए-नवरस हा ग्रंथ विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशहा याने लिहिला. हा ग्रंथ संगीतशास्त्रांशी संबंधित असून गायनाकुल गीते असलेला ध्रुपद गायकीला समोर ठेवून गीतांना साकार करणारा उत्तम दर्जाच्या काव्यग्रंथाची अनुभूती रसिकांना देणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे डॉक्टर अरुण प्रभुने यांनी मराठीत संपादन केले. किताब-ए-नवरस या ग्रंथाचे डॉक्टर अरुण प्रभुने यांनी मराठीत संपादन केले आहे. या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दोहऱ्यांचा अनुवाद पुढील प्रमाणे आहे. हे माते सरस्वती, तू जगज्योती आणि सर्वगुणी आहेस. इब्राहिमवर तुझी कृपा झाली तर तुझ्या आशीर्वादाने नवरसांचे गीत युगे जिवंत राहील. उत्तर भारतातील कथ्थक, महाराष्ट्रातील लावणी, ओडिसाचे ओडिसी, तामिळनाडूचे भरतनाट्यम, आंध्रचे कुचिपुडी, केरळचे कथकली आणि मोहिनीअट्टम या नृत्यशैलींच्या सादरीकरणात शास्त्रीय वादन आणि नृत्य यांचा सुरेख मेळ पाहण्यास मिळतो. स्वतंत्र भारतात शास्त्रीय संगीत आणि नृत्य सामान्य रसिकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने विविध ठिकाणी संगीत नृत्यांचे महोत्सव साजरे केले जातात. तर चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे लावणी नृत्य महाराष्ट्र, त्यानंतर कथकली केरळ. तर परदेशाहूनही अनेक रसिक येतात.
साजरे केले जातात त्यांचा आस्वाद घेण्यासाठी केवळ भारतातील नव्हे तर परदेशामधूनही अनेक रसिक येतात. पुण्यातील प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव प्रसिद्ध आहे. पुण्यामध्ये प्रतिवर्षी सवाई गंधर्व यांच्या नावाने होणारा संगीत महोत्सव अत्यंत प्रसिद्ध आहे. आपला वेरूळ अजिंठा येथील देखील काही संगीत महोत्सव साजरे केले जातात. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी तिथे येत असतात. अलीकडील काळात भारतीय संगीताच्या क्षेत्रात विशिष्ट शैली किंवा विशिष्ट घराणे यांच्या मर्यादा ओलांडून अभिनव प्रयोग करण्याकडे कल असलेला दिसतो. त्यामध्ये पाश्चात्य संगीत, पाश्चात्य नृत्य, पाश्चात्य म्हणजे परदेशातील संगीत, परदेशातील नृत्य यांचा मेळ भारतीय संगीताशी घालण्याचा प्रयत्न दिसतो. अशा प्रकारे नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अशा प्रकारच्या नवीन शैली विकसित करणाऱ्या कलाकारांमध्ये उदय शंकर यांचं नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. त्यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्यनाट्य परंपरा यांचा मेळ साधला. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये लोकनृत्यांच्या विविध शैलींनाही स्थान दिले. भारतीय ललित कलांच्या सादरीकरणांचे क्षेत्र अशा तऱ्हेने विस्तारताना दिसत आहे. ही गोष्ट भारतीय दृक कलांच्या क्षेत्रातही सातत्याने घडते आहे. पुढचा मुद्दा आहे 4.4 कला, उपयोजित कला आणि व्यवसायांच्या संधी. त्यामधला कला हा मुद्दा पहा. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायांच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. नंबर 1, कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात. नंबर 2, कलावस्तूंच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. जे काही कलावस्तू आहेत त्यांचे खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. तिथे कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. नंबर 3, सांस्कृतिक वारशांचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्रे आहेत. या क्षेत्रामध्येही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. त्यामध्ये संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. पुढचा मुद्दा आहे उपयोजित कला. दृक आणि ललित कलांच्या क्षेत्रात कलेचा केवळ रसिकांनी रसास्वाद म्हणून कला निर्मिती केली जाते. सर्व कला क्षेत्रातील कलाकारांचा तो प्राथमिक हेतू असतो. त्याखेरीजी कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड म्हणजे मेळ घालून अनेक प्रकारची निर्मिती केली जाते. अशा प्रकारे उपयुक्तता हा हेतू ठेवून कला निर्मिती करणे म्हणजे उपयोजित कला. नंबर 1,
औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र. सध्याचं जग आहे औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्र. तसेच तसेच घरांची सजावट आणि सजावटींच्या वस्तू. आता दिवाळी सण जवळ येत आहे, तर लोक घरांची सजावट आणि सजावटींच्या वस्तू, त्यानंतर रंगमंचावरील नेपथ्य, त्यानंतर चित्रपट आणि दूरदर्शनवरील कार्यक्रम यासाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन आणि यासाठी आवश्यक असणारे कला दिग्दर्शन, प्रकाशन आणि मुद्रण. प्रकाशन आणि मुद्रण क्षेत्रात पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे यांची मांडणी, सजावट व सुलेखन, भेटकार्ड, आमंत्रण पत्रिका, वैयक्तिक लेखन सामुग्री, भेटवस्तू इत्यादी अनेक गोष्टींसाठी उपयोजित कला क्षेत्रातील जाणकारांची आवश्यकता असते. त्यानंतर नंबर 2, स्थापत्य आणि छायाचित्रण. स्थापत्य आणि छायाचित्रण ही क्षेत्रेही उपयोजित कला या सदराखाली येतात. सध्याच्या काळात संगणकावर तयार केलेली स्थिर आणि चलत चित्रे. सध्याच्या काळात संगणकावर म्हणजे कॉम्प्युटरवर तयार केलेली स्थिर आणि चलत चित्रे, नक्षी आणि आरेखने वापरली जातात. ती सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहेत आणि ही सुद्धा उपयोजित कलेचाच भाग आहेत. दागदागिने, मौल्यवान धातूंच्या कलावस्तू, रंगीत नक्षींची मातीची भांडी, बांबू आणि वेतांच्या वस्तू, काचेच्या कलापूर्ण वस्तू, सुंदर कापड आणि वस्त्रे इत्यादींची निर्मिती अशी ही उपयोजित कलेची अत्यंत विस्तृत यादी आहे. पुढचा मुद्दा आहे वरील प्रत्येक क्षेत्रात बौद्धिक पातळीवर एखादी संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात उतरेपर्यंत निर्मितीचे अनेक टप्पे असतात. प्रत्येक टप्प्यावर प्रशिक्षित आणि कुशल व्यक्ती मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. कलावस्तूंचे उत्पादन करताना म्हणजे कलेच्या वस्तूंचे उत्पादन करताना त्यांच्या निर्मितींची प्रक्रिया म्हणजे ते कशा तयार केल्या जातात त्यांच्या निर्मितींची प्रक्रिया काही विशिष्ट सांस्कृतिक परंपरांनी बांधलेल्या असतात. या क्षेत्रामधील प्रक्रियांचा प्रत्येक टप्प्यांच्या विकासांचा इतिहास असतो. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात कलावस्तूंच्या उत्पादन प्रक्रियांच्या औद्योगिक सांस्कृतिक परंपरांच्या इतिहासाचा अंतर्भाव केलेला असतो. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, अहमदाबाद ही अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक समजली जाते. सन 2015 या संस्थेने एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. पुढील पाठात आपण प्रसार माध्यमे आणि इतिहास याबाबत माहिती घेणार आहोत. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 19. टॉपिक नेम प्रसार माध्यमे आणि इतिहास या पाठाचा आपण नंतर अभ्यास करणार आहोत.